साठी या सर्व घडामोडींनंतर शिवसेनेचं हॉटेल पॉलिटिक्स संपलेलं असून शिंदेंचे सर्व नगरसेवक आपापल्या घरी परतल्यात। बहुमताच्या आकड्यावरून सत्ता स्थापनेत आपली भूमिका महत्त्वाची समजून जरी शिवसेना 2.5 वर्षांच्या महापौर पदासाठी अडून बसल्याचं समजतंय, मात्र आता यातही ट्विस्ट आहे। कारण मुंबई महापालिकेच्या कायद्यामध्ये मॅजिक फिगरची तरतूदच नाहीये आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 37 वर एक नजर टाकूयात। आणि ज्यावेळेला आपण ही नजर टाकतो एक गोष्ट लक्षात येते, मुंबई महापालिकेचा कायदा कलम 37 अनुसार सार्वत्रिक निवडणुकीनंतर आयोजित केलेल्या पहिल्याच सभेमध्ये निर्वाचित नगरसेवकांमधून महापौर आणि उपमहापौर यांची निवड करण्यात येते। महापौर आणि उपमहापौरांच्या निवडीसाठी बहुमताची 50% अधिक मतांची अट नसते। सभागृहात हजर असलेल्या नगरसेवकांमध्ये ज्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळतात त्याची महापौर उपमहापौर पदावर नियुक्ती केली जाते। तर महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांचा कार्यकाळ 2.5 वर्षांचा निश्चित करण्यात आलेला आहे। बरं, एकूणच काय तर शिंदेनी वेगळी वाट धरण्याचा निर्णय घेतलेला होता। त्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे जाण्याआधी अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत विधिमंडळाचे माजी सचिव डॉक्टर अनंत कळसे। डॉक्टर अनंत, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या या चर्चासत्रामध्ये। एक गोष्ट आहे की चक्राकार आरक्षण पद्धती नेमकी काय आहे, मुंबई महापालिकेचा महापौर बसवण्यासाठी ज्यावेळेला अशा प्रकारची सोडत काढण्यावरती घोडं कुठेतरी अडलेलं असताना ही एकंदरीत निवडणुकीची म्हणजेच महापौर निवडीची प्रक्रिया नेमकी काय आहे, कलम 37 जे आहे जे सध्या चर्चेचा विषय ठरताना दिसतंय त्याविषयी देखील आपण प्रकाश टाकाल, महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना कळू द्या। डॉक्टर अनंत, यामध्ये एक स्पष्ट आहे की कलम 37 मध्ये महापौर आणि उपमहापौर यांच्या निवडीची प्रक्रिया आहे आणि ही निवड साध्या बहुमताने होते। याला काही स्पेशल मेजॉरिटी 2/3 मेजॉरिटी जशी विधानसभेमध्ये आपण बघतो किंवा लोकसभेमध्ये बघतो तसं काही कुठलीही तरतूद अशी नाहीये। साध्या बहुमताने म्हणजे आता 227 सदस्य आहेत आणि समजा त्या बैठकीमध्ये 227 ऐवजी 200 सदस्य उपस्थित राहिले तर ज्याला 50% जास्त मतं पडेल तो महापौर निवडून येईल। यामध्ये एक घटनादुरुस्तीप्रमाणे आता आपल्याला रिझर्वेशन पॉलिसी घटनेमध्ये 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती यामध्ये फार महत्वाची आहे आणि या घटनादुरुस्तीप्रमाणे म्युनिसिपालिटी असा एक नवीन टॉपिक आपण कॉन्स्टिट्यूशन मध्ये ऍड केलेला आहे। त्यामध्ये रिझर्वेशन जे आहे, आपण आता चक्राकार पद्धतीचा उल्लेख केला, त्यामध्ये एससी एसटी त्यानंतर ओबीसी खास महाराष्ट्रासाठी आहे आणि महिला अशा प्रकारचं आरक्षणाचं हे चक्राकार पद्धतीप्रमाणे त्याच्या चिठ्ठ्या टाकल्या जातात। यामध्ये पद्धती अशी आहे, एका बॉक्समध्ये सगळं ठेवलं जातं प्रत्येक म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं आणि त्यामधून एक चिठ्ठी काढली जाते। अत्यंत ट्रान्सपरंट पद्धती आहे ती, यामध्ये असं कॉम्प्लिकेशन असं काहीच नाही आणि ज्याची चिठ्ठी निघेल, आता ऑफकोर्स आता सध्याचा मुंबईचा महापौर हा खुल्या प्रवर्गातील होता, त्यामुळे आता खुल्या प्रवर्गाला हे आरक्षण हे चिठ्ठी टाकली जाणार नाही आणि जे एसटी एसटी आणि ओबीसी आणि महिला यांच्यासाठी ही चिठ्ठी टाकली जाईल आणि ती चिठ्ठी उघडली जाईल आणि सगळ्यांच्या समोर होईल। त्यामध्ये नगरविकास विभागाचं डायरेक्शन महत्वाचं असेल, त्यांनी अधिसूचना या संदर्भात मला वाटतं काढलेली आहे आणि त्या अधिसूचनेच्या प्रमाणे कायद्याच्या तरतुदीप्रमाणे हे आरक्षण काढलं जाईल आणि मग काढल्यानंतर प्रत्येक पक्षाचा त्या कॅटेगरीचा उमेदवार तो महापौर पदासाठी तो म्हणजे पात्रता फेरीत पात्र असेल आणि त्याप्रमाणे त्यांचे मग नॉमिनेशन वगैरे घेण्यात येईल। त्यामुळे ही चक्राकार जी पद्धती आहे, रोटेशन आहे, एसटी एसटी अशा प्रकारचे रोटेशन आहे आणि या रोटेशन प्रमाणे ती कॅटेगरी जी आहे त्या कॅटेगरी प्रमाणे त्या चिठ्ठ्या ठेवल्या जातील। आता खुल्या प्रवर्गाची चिठ्ठी ज्यावेळेस ठेवली जाणार नाही, आता एससी एसटी आणि ओबीसी आणि महिला अशी चिठ्ठी ठेवली जाईल आणि याच्यामधून जी चिठ्ठी निघेल त्या प्रवर्गाचा तो महापौर फॉर्म भरू शकेल आणि नॉमिनेशन फॉर्म त्याचं झाल्यानंतर मग आपण कलम 37चा उल्लेख केला कॉर्पोरेशनच्या कायद्यातला, त्या कलमाच्या तरतुदीप्रमाणे तो महापौर निवडू। बरोबर आहे। जाता जाता फक्त एक सस्पेन्स जो आम्हालाही जाणून घ्यायचा आहे, सर्वसामान्य नागरिकांनाही जाणून घ्यायचा आहे, डॉक्टर अनंत कळसे, यंदा कुठल्या प्रवर्गासाठी रिझर्वेशन कदाचित येऊ शकतं, कोण महापौरपदी विराजमान होऊ शकतं, असा एक साधारण अंदाज आपण बांधू शकतो असं वाटतं डॉक्टर अनंत? नाही, यामध्ये आता हे कसं आहे की खुल्या प्रवर्गासाठी तर नसणार,
कारण आता मागच्या वर्षी खुल्या प्रवर्गासाठी चिठ्ठी म्हणजे आरक्षण निघालं होतं, सोडत निघाली होती. हा. त्यामुळे यावेळेस जे आहे एससी, एसटी आणि महिला हं. आणि त्याच्यामधल्या महिलाचं जे आपलं कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे जे रिझर्वेशन आहे, हा. तसंच तो महापौर त्याप्रमाणे निवडून येऊ शकतो. पण आता कुठली चिठ्ठी निघेल हे आता आपल्याला काही असं नेमकं सांगता येणार नाही. एससीची निघू शकते, हा. एसटीची निघू शकते, तर महिला निघू शकतो. त्यातल्या बरोबर आहे. त्या एससी, एसटी कॅटेगरी मधली महिला असंही या प्रोसिजर प्रमाणे जे होईल आणि मंत्रालय आणि शासनाच्या मार्गदर्शन सूचनाप्रमाणे कायद्याच्या तरतुदीप्रमाणे ही चिठ्ठी काढली जाईल आणि अत्यंत ट्रान्सपरंट प्रोसिजर आहे. ही खरोखर तुम्हाला सांगतो ही प्रोसिजर जी आहे हं. यामध्ये कसल्याही प्रकारचा वाव नाही. सगळ्यांच्या समोर ही चिठ्ठी काढली जाते. त्यामुळे नक्कीच. यामध्ये आता बघू आता काय होतं ते. नक्कीच धन्यवाद डॉक्टर अनंत कळसे. तुम्ही लोकशाही बरोबर आमच्याबरोबर जोडला गेलात आणि आमच्या प्रेक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचवलीत त्यासाठी. एकूणच काय तर शिंदेंनी वेगवेगळी वाट जरी धरली तरी भाजप आपल्या संख्याबळावर स्वतःचा महापौर बसवू शकतो. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग मॅजिक फिगर का महत्वाची आहे, तर सत्य हे आहे की सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष थेट महापौर पदावर दावा करू शकतो. तिथे या आकड्यांची तांत्रिक अडचण येत नाही. मात्र पालिकेच्या एकूण 227 जागांचा विचार करता बहुमतासाठी 114 या निम्म्याहून अधिक सदस्यांच्या पाठबळाची गरज लागते. खरा खेळ सुरू होतो तो महापालिकेच्या सभागृहामध्ये आणि विविध वैधानिक तसंच विशेष समित्यांमध्ये. जेव्हा एखादा नवीन प्रस्ताव म्हणा किंवा धोरणात्मक निर्णय मंजुरीसाठी मांडला जातो तेव्हा तो मंजूर करून घेण्यासाठी निम्म्याहून अधिक म्हणजेच किमान 114 नगरसेवकांचं संख्याबळ असणं अनिवार्य असतं. थोडक्यात सांगायचं तर केवळ महापौर बसवण्यासाठी नव्हे तर पालिकेमध्ये कोणताही धोरणात्मक निर्णय सहजपणे मंजूर करून घेण्यासाठी ही मॅजिक फिगर गाठणं कोणत्याही पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरत असतं. आणि आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची.